नमस्कार. किचन अँड मोरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आपण आज करणार आहोत गाईच्या चिकापासून खरवस. गीर गाईच्या दुधापासून केलेला हा खरवस आहे. तर खरवस कोणाला आवडत नाही? मला तर वाटतं जगातील सगळे गोड पदार्थ एका बाजूला आणि खरवस एका बाजूला. पहिल्या दुधापासून केलेला हा खरवस खूप घट्ट होतो आणि खूप मस्त देखील होतो. आणि तुम्ही लेअर पाहू शकता किती सुंदर आलेले आहेत. काही जणांना अगदी घट्ट वड्या पडलेला चीक आवडतो, तर काही जणांना थोडासा पातळसुद्धा चालतो. मी इथे वड्या पडतील अशा त्याप्रमाणे तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि 1 लिटरसाठी पाऊण वाटी चिकाचं दूध घेतलेलं आहे. दूध आधी मी गाळून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपण चिकाचं दूध ओतून घेऊया. चिकाचं दूध घट्ट असते. दूध ओतल्यानंतर 1 वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे. आता हे गाळून घेतलेले दूध आहे, तर यातील निम्मे दूध दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि गूळ पूर्णपणे विरघळून द्यायचा. गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. एकही खडा तसाच ठेवायचा नाही. गीर जातीच्या गाईचे दूध मुळातच गोड असते, त्यामुळे मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. जर तुमचे डेअरीचे दूध असेल किंवा दुसरे कोणते दूध असेल तर तुम्ही थोडासा गूळ वाढवू शकता, पण 1 वाटी प्रमाण बरोबर होते, जास्त फिक्का होत नाही. आपण जो चीक करतोय किंवा खरवस करतोय त्याच्या वड्या पडतील की तो पाण्यागत होईल हे पूर्णपणे चिकाच्या दुधावरती अवलंबून असते. जर चिकाचं दूध हे पहिल्या धारेचं असेल तर चीक एकदम घट्ट होतो आणि छान वड्या पडतात. तर असं तुम्ही बघू शकता. गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे दुधामध्ये. एकही खडा शिल्लक ठेवायचा नाही. तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता, पण साखर आणि गूळ याच्यामध्ये खूप फरक पडतो. गुळाचा खरवस खूप सुंदर आणि खूप चविष्ट लागतो आणि गूळ आरोग्यदायीसुद्धा आहे. आता बघू शकता तुम्ही, गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. दुधाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. कधी कधी काय होते, गुळामध्ये बारीक धागे असतात, काळे खडे असतात, म्हणून गूळ नेहमी बघून घ्यायचा आणि असं दुधामध्ये टाकला तर दूध नेहमी गाळूनच घ्यायचं. तर आपण हे दूध आता गाळून घेऊया. चिकाचे दूध हे उष्ण असते, त्यामुळे काही जण येथे जिरेपूडसुद्धा टाकतात आणि चवीसाठी थोडी वेलची पण टाकतात. आता आपले दूध गाळून झालेले आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडे पाणी ठेवायचे गरम करायला. 1 तांब्याभरून पाणी ठेवायचे आणि त्या पातेल्यामध्ये चिकाचे पातेले ठेवायचे. या पातेल्यावरती पूर्ण पॅक बसेल अशी प्लेट ठेवून द्यायची, म्हणजे वाफेने पाणी याच्यामध्ये पडणार नाही. बघू शकता, मधोमध ठेवायचे पातेलं, चिटकून साईडला ठेवायचं नाही अजिबात. एक प्लेट ठेवून द्यायची आणि बाहेरच्या पातेल्यावर पूर्ण पॅक बसेल अशी मोठी झाकणी ठेवून द्यायची, ज्यातून वाफ अजिबात बाहेर जाणार नाही. बघू शकता इथे तुम्ही पूर्ण पॅक केलेलं आहे मी. आता गॅस मीडियम ठेवून 20 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. याचा रट 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 असा आवाज येतो खूप जास्त. झाकण नीट ठेवायचं, नाही तर ते हल्ल्यामुळं पडू शकतं. तर चीक शिजला का नाही ते कसं पाहायचं? झाकण काढायचं आणि आपल्या दुधामध्ये बोट घालून चेक करायचं. जर बोटाला चिकटलं नाही अजिबात तर समजायचं की आपला चीक तयार झालेला आहे. जर थोडंसं चिकटलं तर अजून 5 मिनटं ठेवायचं आणि नंतर काढायचं. बघू शकता इथे आपला चीक तयार होत आहे. हे पाहू शकता, थोडंसं चिकटते म्हणजे अजून 5 मिनटं ठेवायची गरज आहे. आता 5 मिनटं अजून ठेवून देऊया आपण आणि नंतर याला साईडला काढून घेऊ आणि थंड करून ठेवूया. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतर मग चीक कट करायला सुरुवात करायची. बघू शकता किती मस्त आणि घट्ट चीक तयार झालेला आहे आपला. खरवस अगदी थंड होऊ द्यायचा आणि नंतरच खायला घ्यायचा. जर तुम्ही रात्री केला तर तुम्ही सकाळी जर त्याला फोडलं तरीसुद्धा चालतो, कारण एकदा फोडला तर त्याचं पाणी व्हायला सुरुवात होते. बघू शकता किती मस्त तयार झालेला आहे. आणि रूम टेम्परेचरला खरवस 2 ते 3 दिवस सहज टिकतो, फ्रीजशिवाय. तर आवडतो का तुम्हाला पण मस्त असा गुळाचा खरवस? मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा मस्त अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करून नक्की ठेवा, म्हणजे कोणती रेसिपी मिस होणार नाही.